नमस्कार. याआधी आपण पवित्र पोर्टलवर प्रिफरन्स लॉक कसे करावे हे पाहिलेलं आहे. आपण प्रिफरन्स लॉक केलेले आहेत. आता आपल्याला प्रिफरन्स अनलॉक करायचे आहेत. ते कसे करावे, ते कसे करायचे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. सर्वप्रथम आपण थ्री लाईनवर जाऊन मेन डॅशबोर्डवर येऊ. डॅशबोर्डवर आल्यानंतर म्हणजे होम स्क्रीनवर आल्यानंतर आपल्याला थ्री लाईनवर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर डाव्या साईडला आपल्याला विदाउट इंटरव्ह्यूमध्ये प्रिंट प्रिफरन्स आणि अनलॉक प्रिफरन्स असे दोन ऑप्शन दिसतील. आपल्याला अनलॉक प्रिफरन्स यावर क्लिक करायचं आहे. अनलॉक प्रिफरन्स यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर परत आपला जो फॉर्म भरलेला आहे तो ओपन होईल. आपण जेवढे प्रिफरन्स दिले ते ओपन होतील आणि त्याखाली आपल्याला खाली डाव्या साईडला डिक्लेरेशनचा चेकबॉक्स दिसेल. डिक्लेरेशनचा चेकबॉक्स त्यावर क्लिक करायचा आहे आणि खाली अनलॉक प्रिफरन्स यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर एक पॉपअप मेसेज येईल की तुम्ही प्रिफरन्स जर अनलॉक केले तर तुम्हाला ते परत जनरेट करावे लागतील आणि ते प्रॉपरली लॉक करावे लागतील. कारण आपण प्रिफरन्स अनलॉक कशासाठी केले, आपलं काहीतरी चुकलेलं आहे किंवा आपल्याला प्रिफरन्स रिअरेंज करायचे आहेत. आपले प्रिफरन्स रिअरेंज करून झाल्यानंतर आपल्याला ते लॉक करणं गरजेचं आहे. लॉक जर केले नाहीत आपण तर शिक्षक भरतीच्या प्रक्रियेतून आपण बाद होऊन जाऊ. त्यामुळे प्रिफरन्स अनलॉक केल्यानंतर परत लॉक करायचे आहेत आठवणीनं. त्यानंतर आपल्या मोबाईलवर एक OTP प्राप्त होईल. OTP आपल्याला फिलअप करायचा आहे. OTP फिलअप केल्यानंतर प्रोसीडवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर आपले जे प्रिफरन्स आहे हे अनलॉक झालेले आहेत. आता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला परत नेमकं प्रिफरन्स हे असाइन करणं गरजेचं आहे. प्रिफरन्स जनरेट करायचे आहेत. प्रिफरन्स जनरेट करून झाल्यानंतर असाइन करायचे आहेत. असाइन करून ते लॉक करायचे आहेत. प्रिफरन्स आपण पुन्हा जनरेट केले, पुन्हा असाइन केले आणि ते आपण लॉक केलेले आहेत. आता सध्याच आपण ते लॉक केले, याच्यावर अनलॉक केले होते आधी. त्यानंतर आता हे लॉक केले, लॉक करणं गरजेचं आहे. लॉक केलं त्यानंतर आपल्याला आपण जे प्रिफरन्स दिले आहेत त्याची आपल्याला प्रिंट घ्यायची आहे. आपल्याला प्रिंट प्रिफरन्स फ्रॉम प्रेझेंट विदाउट इंटरव्ह्यू यामधील प्रिंट प्रिफरन्स यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर डाव्या साईडला आपल्याला वर डाउनलोड लॉक प्रिफरन्स असं दिसणार. डाउनलोड लॉक प्रिफरन्स यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपले प्रिफरन्स हे डाउनलोड झालेले आहेत. आता हे डाउनलोड झालेले आहेत हे कुठं पाहायचे आहेत तर आपल्या मोबाईलच्या म्हणजे क्रोमवर जायचं आहे. क्रोमच्या उजव्या साईडला जे 3 आडव्या कळ्या दिसतील त्यावर क्लिक करायचं आहे. त्यामध्ये डाउनलोड नावाचं ऑप्शन हे दिसेल, त्यावर क्लिक करायचं आहे. त्यामध्ये सगळ्यात वर हे आपले प्रिफरन्स हे डाउनलोड झालेले आहेत. म्हणजे प्रिफरन्सची आपली जी प्रिंट आहे ती डाउनलोड झालेली आहेत. आपण ते ओपन करू शकता आणि पाहू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक